हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग आता आपण आपल्या आवडत्या कथामालिकेचा म्हणजेच प्रेमात रंगताना या कथामालिकेचा भाग 2 पाहूया. लोणावळ्याच्या त्या धुक्यातून आणि मावळत्या सूर्याच्या साक्षीने परतताना ईशाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अर्जुनने जे काही सांगितलं होतं ते तिच्यासाठी अनपेक्षितच होतं. अर्जुनच्या शांत आणि कणकर स्वभावामागे इतकं मोठं दुःख आणि सुडाची आग दडलेली असेल याची तिला पुसटशीही कल्पना नव्हती. बुलेट वेगाने पुण्याच्या दिशेने धावत होती, पण ईशाचे मन मात्र मागे त्या दरीच्या टोकावरच रेंगाळत होते. तिने अर्जुनच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तिला जाणवत होतं की अर्जुनचं शरीर ताणलेलं आहे, जणू तो कोणत्या तरी अदृश्य शत्रूशी झुंज देत आहे. पुण्यात पोहोचल्यावर रस्त्यावरील गर्दी आणि गोंगाट पुन्हा सुरू झाला. अर्जुनने ईशाला तिच्या घरासमोर सोडलं. उद्या भेटूयात, एवढंच तो म्हणाला. त्याच्या आवाजात एक प्रकारचा जडपणा होता. ईशा काही बोलणार इतक्यात त्याने बुलेट रेस केली आणि तो अंधारात दिसेनासा झाला. ईशा घरात आली, पण तिचे लक्ष कशातच लागत नव्हतं. तिने जेवण केलं, पण अन्नाची चव तिला जाणवत नव्हती. रात्री ती आपल्या खोलीत खिडकीपाशी बसली. समोरचा रस्ता आता शांत झाला होता. तिला सारखा अर्जुनचा तो चेहरा आठवत होता. जेव्हा त्याने त्याच्या आईबद्दल आणि वडिलांबद्दल सांगितलं होतं की सूड हा शब्द किती भयानक आहे, ती स्वतःशीच पुटपुटली. तिला भीती वाटत होती की अर्जुन या आगीत स्वतःला जाळून घेईल की काय. दुसरीकडे अर्जुन त्या हॉटेलच्या खोलीत एका मोठ्या टेबलसमोर बसला होता. टेबलवर पुण्याचा जुना नकाशा आणि काही जुन्या डायऱ्या आणि एका मध्यमवयीन माणसाचा अस्पष्ट फोटो होता. हाच तो माणूस होता, सदानंद कुलकर्णी, ज्याने 20 वर्षांपूर्वी अर्जुनच्या आईला सुलक्षणाला कोल्हापूरच्या त्या छोट्याशा घरात रडत सोडून दिलं होतं. सदानंदने पुण्यात येऊन नवीन आयुष्य सुरू केलं. संपत्ती कमावली आणि आपल्या जुन्या कुटुंबाला पूर्णपणे विसरून गेला. पण अर्जुन विसरला नव्हता. त्याच्या प्रत्येक श्वासात आपल्या आईच्या कष्टाची आणि अपमानाची जाणीव होती. अचानक अर्जुनच्या फोनवर एक मेसेज आला. एका अनोळखी नंबरवरून पाठवलेला तो मेसेज वाचून अर्जुनच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. मेसेजमध्ये लिहिलं होतं की कुलकर्णींचा पत्ता मिळाला आहे. ते उद्या एका मोठ्या बिझनेस पार्टीला येणार आहेत. संधी चांगली आहे. अर्जुनने फोन बाजूला फेकला आणि खिडकीबाहेर पाहू लागला. उद्याचा दिवस त्याच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार होता. पण त्याचवेळी त्याला ईशाचा निरागस चेहरा आठवला. तो विचार करू लागला, मी ईशाला या सगळ्यात का ओढतोय? ती या जगासाठी बनलेलीच नाहीये. तिचं प्रेम, तिची काळजी, हे सगळं मला माझ्या ध्येयापासून दूर तर नेणार नाही ना? दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये वातावरण थोडं वेगळं होतं. ईशा लवकर आली होती आणि तिने ठरवलं होतं की अर्जुनला आज पूर्णपणे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तिने त्याच्यासाठी घरून खास पोहे बनवून आणले होते. अर्जुन ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याचे डोळे थोडे लाल होते, जणू तो रात्रभर झोपला नसावा. गुड मॉर्निंग अर्जुन, बघ मी काय आणलंय. ईशाने हसून डबा त्याच्यासमोर ठेवला. अर्जुनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचं ते हास्य पाहून त्याला थोडं बरं वाटलं. पोहे? वा, आईच्या हातच्या पोह्यानंतर आज पहिल्यांदाच कोणीतरी माझ्यासाठी इतक्या प्रेमाने काहीतरी आणलंय, तो म्हणाला. त्यांनी एकत्र बसून नाश्ता केला. बोलता बोलता ईशाने विचारलं, आज काय प्लॅन आहे? पुन्हा साईटवर जायचंय का? अर्जुन थोडा थांबला. नाही ईशा, आज मला एका महत्त्वाच्या मीटिंगला जायचंय. तू आज ऑफिसमधून लवकर घरी जा. थोडं वातावरण खराब वाटतंय. वातावरण? पण आकाश तर स्वच्छ आहे, ईशा आश्चर्याने म्हणाली. मी बाहेरच्या वातावरणाबद्दल नाही ईशा, मनाच्या वातावरणाबद्दल बोलतोय मी, अर्जुन गंभीरपणे म्हणाला. ईशाला समजलं की अर्जुन काहीतरी लपवतोय. दुपारी अर्जुन ऑफिसमधून लवकर निघाला. ईशाने सुद्धा त्याचा पाठलाग करण्याचं ठरवलं. तिला माहीत होतं की हे चुकीचं आहे, पण तिचं मन तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. तिने एक टॅक्सी केली आणि अर्जुनच्या बुलेटचा पाठलाग सुरू केला. अर्जुन पुण्याच्या एका आलिशान हॉटेलसमोर थांबला. तिथे एका मोठ्या कंपनीची अॅनिव्हर्सरी पार्टी होती. अर्जुनने काळं सूट घातलं होतं आणि तो खूपच डॅशिंग दिसत होता. तो आतमध्ये गेला. ईशासुद्धा कसाबसा मार्ग काढून हॉटेलच्या आवारात पोहोचली. तिने लांबूनच पाहिलं की अर्जुन एका कोपऱ्यात उभा राहून कोणाची तरी वाट पाहत होता. थोड्याच वेळात तिथे एक मोठी पांढरी गाडी आली. त्यातून एक रुबाबदार पांढऱ्या केसांचा माणूस उतरला. हॉटेलच्या मालकाने धावत जाऊन त्यांचं स्वागत केलं. नमस्कार सदानंद सर, या,
तुमचीच वाट पाहत होतो, मालक म्हणाला. ईशाने दचकून पाहिलं. सदानंद कुलकर्णी. अर्जुनने ज्यांचं नाव घेतलं होतं तेच हे गृहस्थ. अर्जुन आता त्यांच्या दिशेने चालला होता. त्याच्या चालीत एक वेगळीच हिंसकता होती. ईशाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिला वाटलं की अर्जुन तिथेच काहीतरी अघटित करेल. ती गर्दीतून वाट काढत अर्जुनच्या दिशेने धावली. सदानंद कुलकर्णी लोकांशी हसून बोलत होते. तितक्यात अर्जुन त्यांच्या मागे त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. सदानंद यांनी त्याला ओळखलंच नाही. हो, बोला तरुण मित्र, कोण आहात आपण? त्यांनी विचारलं. अर्जुनच्या ओठावर एक थंड हसू आलं. मी कोण आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या जखमा कुरवाळाव्या लागतील, मिस्टर कुलकर्णी. कोल्हापूर, सुलक्षणा, काही आठवतंय? सदानंद यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. त्यांच्या हातातील काचेचा ग्लास थरथरू लागला. तू तू कोण आहेस? मी तुमचा तो भूतकाळ आहे जो तुम्ही जिवंत गाडला होता. मी सुलक्षणाचा मुलगा अर्जुन. अर्जुनचा आवाज कमी होता, पण त्यामध्ये तलवारीची धार होती. सदानंद यांनी आजूबाजूला पाहिलं. त्यांना भीती वाटली की त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल. अर्जुन, आपण शांतपणे बोलूया. हे ठिकाण योग्य नाही. शांतपणे? 20 वर्ष माझ्या आईने जे अश्रू ढाळले त्याचा हिशोब आज शांतपणे कसा होईल? अर्जुनने त्यांचा कॉलर पकडण्यासाठी हात पुढे केलाच होता, तितक्यात मागून एका हाताने त्याचा हात धरला. अर्जुन, नको, प्लीज शांत हो. ईशा तिथे पोहोचली होती. तिचे डोळे पाण्याने भरले होते. अर्जुनने आश्चर्याने मागे पाहिलं. ईशा, तू इथे काय करतेस? अर्जुन, हे सगळं इथे नको. लोक बघतायत, चल माझ्यासोबत. ईशाने विनवणी केली. सदानंद यांनी ही संधी साधली आणि ते तिथून निघून गेले. अर्जुन चिडला होता. ईशा, तू का आलीस मध्ये? आज मी त्याला सोडणार नव्हतो. आणि मग त्याला मारून तुला काय मिळणार होतं? जेल? अर्जुन, तू तुझ्या आईसाठी मोठं व्हायचं स्वप्न पाहिलं होतं, गुन्हेगार बनायचं नाही. ईशाने त्याला जोरात ओरडून सांगितलं. हॉटेलच्या त्या गजबजलेल्या लॉबीमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहत उभे होते. अर्जुनचा श्वास जोरात चालला होता. ईशाने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. हळूहळू अर्जुन शांत झाला. त्याला जाणीव झाली की ईशाने त्याला एका मोठ्या चुकीपासून वाचवलं होतं. ते हॉटेलच्या बाहेर आले. बाहेर पाऊस सुरू झाला होता. अर्जुन पावसात शांत उभा होता. ईशा, तू माझा पाठलाग का केलास? त्याने विचारलं. कारण मला तुझी काळजी वाटते अर्जुन. मला भीती वाटते की तुझा हा राग तुला माझ्यापासून हिरावून नेईल. ईशा रडत म्हणाली. अर्जुनने तिला जवळ घेतलं. सॉरी ईशा, मला खरंच समजत नव्हतं मी काय करतोय. पण तो माणूस, त्याने माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मला माहीत आहे, पण सूड घेण्याचे मार्ग वेगळे असतात अर्जुन. तू इतका यशस्वी हो की त्याला स्वतःच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे. ईशाने त्याला समजावलं. त्या रात्री ते दोघे बराच वेळ पुण्याच्या रस्त्यांवर फिरत राहिले. अर्जुनला समजलं होतं की ईशा फक्त त्याचं प्रेम नाही, तर त्याचा आधारस्तंभ आहे. पण कथेचा शेवट इथेच होणार नव्हता. सदानंद कुलकर्णी यांना आता भीती वाटू लागली होती. त्यांना माहीत होतं की अर्जुन आता गप्प बसणार नाही. त्यांनी आपल्या माणसाला फोन लावला. त्या मुलाचा बंदोबस्त करा. तो माझ्या वाटेत येता कामा नये. आणि त्याच्यासोबत जी मुलगी होती तिचीही माहिती काढा, सदानंद क्रूरपणे म्हणाले. दुसऱ्या बाजूला ईशाच्या घरी तिचे वडील तिची वाट पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग होते. जशी ईशा घरात शिरली तसे तिचे वडील उभे राहिले. ईशा, तू त्या अर्जुन नावाच्या मुलासोबत फिरतेस का? त्यांनी कठोर आवाजात विचारलं. ईशा थबकली. हो बाबा, पण तुम्हाला कसं माहिती? कारण तो ज्याच्या विरोधात उभा आहे तो सदानंद कुलकर्णी माझा सर्वात जवळचा मित्र आणि बिझनेस पार्टनर आहे. ईशा, तू त्या मुलापासून दूर राहिलेलीच बरं, नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील. ईशाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचं प्रेम आणि तिचं कुटुंब आता समोरासमोर उभं होतं. एका बाजूला तिचा अर्जुन होता आणि दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांची प्रतिष्ठा आणि मैत्री. कथेचं हे वळण आता एका मोठ्या युद्धाची नांदी होतं. प्रेम जिंकल की जुन्या मैत्रीचं आणि सोडाचे पाश. वडिलांच्या त्या कठोर शब्दानंतर ईशा आपल्या खोलीमध्ये गेली खरी, पण तिचं मन मात्र अर्जुनच्या विचारानं व्याकुळ झालं होतं. एकीकडे अर्जुनचा तो तप्त राग आणि दुसरीकडे वडिलांची ही अनपेक्षित ताकीद. ईशाला समजत नव्हतं की ज्या माणसाने तिच्या आईला धोका दिला तोच सदानंद कुलकर्णी तिच्या वडिलांचा मित्र कसा असू शकतो. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचा जोर आता ओसरला होता, पण पानामधून टपकणारे पाण्याचे थेंब काळजाचा ठाव घेत होते. तिने फोन उचलला आणि अर्जुनला मेसेज केला. आर यू ओके? मला तुला भेटायचंय. काही मिनिटातच रिप्लाय आला.
खाली ये, तुझ्या घराच्या कोपऱ्यावर उभा आहे. ईशाचं हृदय धडधडलं. ती हळूच कोणालाही न कळता घराबाहेर पडली. रात्रीच्या त्या शांततेत गल्लीच्या टोकाला अर्जुन आपल्या बुलेटला टेकून उभा होता. त्याच्या तोंडामध्ये एक जळती सिगारेट होती आणि नजरेमध्ये शून्यता. ईशा धावतच त्याच्याजवळ गेली. तिला पाहताच अर्जुनने सिगारेट फेकून दिली. वेडी आहेस का? यावेळी बाहेर का आलीस? अर्जुनने तिला जवळ ओढत विचारलं. ईशानेही काहीच न बोलता त्याला घट्ट मिठी मारली. तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि तिला त्याच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत होती. अर्जुनचे मजबूत हात तिच्या पाठीवर स्थिरावले. त्या एका स्पर्शाने ईशाच्या मनातील सगळी भीती पळून गेली. अर्जुन, बाबांना आपल्याबद्दल समजले. ते सदानंद कुलकर्णींचे मित्र आहेत. त्यांनी मला तुझ्यापासून दूर राहायला सांगितले, ईशा हुंदके देत म्हणाली. अर्जुनने तिचा चेहरा आपल्या हातांमध्ये घेतला. त्याचे अंगठे तिच्या ओल्या गालावरून फिरले. ईशा, माझ्याकडे बघ, तो अत्यंत हळुवार आवाजात म्हणाला. या जगात मला दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे माझ्या आईला मिळवून द्यायचा न्याय आणि दुसरी तू. कोणीही मध्ये आलं तरी मी तुला सोडणार नाही. त्याच्या त्या शब्दांमध्ये इतकी ऊब होती की ईशाचे डोळे पुन्हा भरून आले. अर्जुनने तिचं कपाळ आपल्या कपाळाला टेकवलं. त्यांच्या श्वासांची एकमेकांना जाणीव होत होती. रात्रीच्या त्या एकांतात फक्त पावसाच्या पाण्याचा आवाज येत होता. अर्जुनने हळूच तिची हनवटी वर केली आणि तिच्या ओठांच्या जवळ जात म्हणाला, तुला भीती वाटते? ईशाने डोळे मिटून घेतले. तुझ्यासोबत असताना कशाचीच भीती वाटत नाही, तिने पुटपुटलं. अर्जुनने तिच्या ओठांवर एक हळूवार रेशमी स्पर्श केला. तो केवळ एक चुंबन नव्हतं, तर तो एक वचन होतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांचंही नातं तुटणार नाही. ईशाच्या अंगावर शहारा आला. तिने अर्जुनच्या जॅकेटला घट्ट पकडलं. त्या क्षणी वेळ जणू थांबलीच होती. पण हे सुख फार काळ टिकणारं नव्हतं. अचानकच जवळच एका गाडीचे हेडलाईट चमकले. ईशा दचकून बाजूला झाली. मला जावं लागेल अर्जुन, कुणाला संशय येईल. उद्या सकाळी लवकर ऑफिसला न येता आपण कुठेतरी लांब जाऊया का? फक्त तू आणि मी. अर्जुनने तिचे केस कानामागे सरत विचारलं. ईशाने सुद्धा हसून होकार दिला आणि ती पुन्हा घराच्या दिशेने धावली. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुनने तिला तिच्या घरापासून थोडं लांब पिकअप केलं. आज ते ऑफिसला जाणार नव्हते. त्यांनी पुण्याच्या जवळ असलेल्या एका निसर्गरम्य धरण परिसरात जाण्याचं ठरवलं. बुलेट धावत होती आणि ईशाने अर्जुनला मागून घट्ट विळखा घातला होता. वारा तिच्या केसांशी खेळत होता आणि ती आपला चेहरा अर्जुनच्या पाठीवर घासून त्याच्या सुगंधाचा आनंद घेत होती. धरण परिसरात पोहोचल्यावर तिथे कोणीच नव्हतं. फक्त निळं पाणी आणि चहूकडे पसरलेली हिरवळ. अर्जुनने एक चादर गवतावर अंथरली. ते दोघे तिथे बसले. अर्जुन, तू कधी कोणावर प्रेम केलं होतंस का? ईशाने सहज विचारलं. अर्जुन हसून पाणी पाहत राहिला. प्रेम करायला वेळ कुठे होता ईशा? माझं आयुष्य फक्त एका ध्येयाभोवती फिरत होतं. पण तुला पाहिलं आणि वाटलं की आयुष्यात फक्त लढाई नसते, कधी कधी स्वतःसाठी जगणं हे महत्त्वाचं असतं. तू मला जगायला शिकवलंयस. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. ईशा त्याच्या केसांमधून आपली बोटं फिरवू लागली. तो क्षण इतका रोमॅन्टिक होता की शब्दांची गरजच नव्हती. अर्जुनने तिचे हात हातात घेतले आणि एका बोटावर हळू चावा घेतला. काय करतोयस? ईशा लाजून म्हणाली. बघतोय की खरंच ही माझी ईशा आहे की एखादी अप्सरा, अर्जुन मिश्किलपणे म्हणाला. ईशाने त्याला चिडवण्यासाठी त्याच्या गालावर जोरात ओढलं. दोघेही गवतावर लोळू लागले. हसता हसता अर्जुन तिच्या अंगावर आला. त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली. ईशाचा श्वास जड झाला. त्याने हळू तिच्या गळ्यावर आपले ओठ टेकवले. ईशाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. ती भावना इतकी तीव्र होती की तिला वाटलं की ती विरघळून जाईल. ईशा, आय लव्ह यू. अर्जुनने तिच्या कानात कुजबुजलं. आय लव्ह यू टू अर्जुन, तिने उत्तर दिलं. पण त्याचवेळी लांबून कोणीतरी त्यांचे फोटो काढत होतं. सदानंद कुलकर्णीचा माणूस तिथे पोहोचला होता. त्याने आपल्या फोनवरून ते फोटो सदानंद यांना आणि ईशाच्या वडिलांना पाठवले. काही वेळातच ईशाच्या फोनवर तिच्या वडिलांचा फोन आला. ईशाने फोन उचलला पण समोरून आवाज नव्हता, फक्त शांतता होती. हॅलो बाबा? ईशा, आत्ताच्या आत्ता घरी ये आणि त्या मुलाला सांग, जर त्याने तुला परत भेटायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. मी तुझं लग्न ठरवले सदानंद यांच्या मुलासोबत, आदित्यशी. ईशाच्या हातातून फोन खाली पडला. तिचं जग पुन्हा एकदा कोसळलं होतं. ज्या माणसाला तिचा अर्जुन शत्रू मानत होता त्याच घरात तिचं लग्न ठरलं होतं. अर्जुनने तिचा पडलेला चेहरा पाहिला आणि त्याला सगळं समजलं. त्याचा तो शांत चेहरा पुन्हा एकदा क्रोधाने लाल झाला. सदानंद कुलकर्णी, आता तू माझ्या वैयक्तिक आयुष्यात शिरला आहेस
आता ही लढाई फक्त माझ्या आईची नाही तर माझ्या प्रेमाची सुद्धा आहे. त्याने ईशाचा हात धरला आणि तिला आपल्या बुलेटवर बसवलं. ईशा, रडू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला माझ्यापासून कोणीच हिरावून नेऊ शकणार नाही, मग तो तुझा बाप असो वा माझा शत्रू. त्यांनी घराकडे प्रयाण केलं. पण ही शांतता मोठ्या वादळाची नांदी होती. पुण्याच्या रस्त्यांवर आता रक्ताचे आणि अश्रूंचे पाट वाहणार होते. ईशा आणि अर्जुनचं प्रेम आता अशा अग्निपरीक्षेला सामोरं जाणार होतं जिथून परत येण्याचा कोणताही मार्ग नव्हता. आता पुढे ईशा काय करेल? ईशा आदित्यशी लग्न करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तर आपल्याला पुढच्या भागातच मिळतील. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय. हर हर महादेव.